वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. थंबनेलवरून कळालंच असेल की येस, आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलतोय, तर ज्वेलरी कलेक्शन. आणि आता सध्या लग्नसराई आहे आणि बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी वेअर करावी. तर ही एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला की कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी वेअर करण्यासाठी मी हा व्लॉग खरं बनवते. आणि त्यातले बेसिक म्हणजे मी माझे जे काही जे ज्वेलरी आहे, ज्या खूप आवडीच्या आहे आणि जे तुम्हाला कोणत्याही साडीवर त्या तुम्हाला वेअर करता येईल, किंवा साडीच नव्हे तर तुम्ही घागरा, बाकी नऊवारी वगैरे या साड्यांवर तुम्ही त्या वेअर करू शकता ज्वेलरी. एक आयडिया येऊन जाईल यासाठी मी हा व्लॉग करते. नक्की तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आगळे-वेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर चला वेळ न घालवता आपण व्लॉग सुरू करूया. आणि ज्वेलरी कलेक्शन कसं वाटतंय नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला आणखी ज्वेलरी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. माझं अजून जे काही ज्वेलरी कलेक्शन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर चला व्लॉग कंटिन्यू करू. आवडीचं हे माझ्या लग्नामध्ये घेतलं होतं आणि हे त्यावेळेस पूर्ण डायमंडचं आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक ह्याला डायमंड आहे. आणि हे त्यावेळेस मी रविवार पेठेतून घेतलं. तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती असेल, मीरा दत्तारचं जे रविवार पेठेमध्ये दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या अगदी बॅक साईडला होलसेलर आहेत हे. आणि तिथे तुम्हाला हे मिळून जाईल. जर तुम्हाला रेंटवर हवे असेल तर तुम्हाला हे रेंटवर पण मिळेल. तर हे बघा, हे असं गोल्डवर जातं आणि खूप सुंदर दिसतं. हे बघा, अगदी तुम्ही हे घागऱ्यावर घालू शकता, लाच्यावर घालू शकता, शिवाय तुम्ही ज्या डिझायनर साड्या असतील त्याच्यावर सुद्धा हे वेअर करू शकता. इतकं हे सुंदर दिसतं. हे बघा, तिथे तुम्हाला रेंटवर पण मिळून जाईल. शिवाय रेंटवर नको असेल तुम्हाला, जर हे डायरेक्ट परचेस करायचं असेल तुम्हाला ते डायरेक्ट पण सुद्धा मिळू शकतं. सो हा फर्स्ट आहे माझा हार, जो मी आता तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत मला इयरिंग्स मिळाल्या होत्या आणि त्याची इयरिंग्स दाखवते मी तुम्हाला. हे बघा, बघा, मस्त सिंपल आणि खूप सोबर अशा इयरिंग्स आहेत त्याच्या. हे बघा, सो ही आहे इयरिंग्स त्याची. त्याच्यासोबत मला बिंदी सुद्धा मिळाली होती. आता नेक्स्ट मी जातीये तशाच पॅटर्नमध्ये आपल्या काटापत्राच्या साड्यांवर जाणारा हा सेट. हे बघा, सिंपल सोबर, आणि तुम्ही काटापत्राच्या कोणत्याही साडीवर हा वेअर करू शकता. आणि शिवाय असंही नाही, हे बघा, तो असा सोन्याचाच वाटतो. सो असा एकदम छान सिंपल आणि सोबर. जर तुम्हाला असंच हळदीला जायचं आहे किंवा मग तुम्हाला कुठल्या रिसेप्शनला वगैरे जायचं, तुम्ही हा एकदम सिंपल आणि एकदम छान लुक देणारा हा जो आहे तो ही ती ज्वेलरी आहे. याला खाली बघा असं छान डायमंडचंच आहे, सगळं गोल्डन आहे, त्याच्यामुळे छान वाटतं कोणत्याही काटापत्राच्या साडीवर किंवा तुम्ही डिझायनर साडीवर पण यूज करू शकता. थर्ड म्हणजे हे बघा, पैठणी ज्वेलरी. माहीत नाही मला ह्याला पैठणी का नाव दिलं आहे, कारण बिकॉज मला असं वाटतं ह्याच्यावर मोर आहेत दोन्ही साईडला, सो म्हणून पैठणी ज्वेलरी म्हटलं आहे का. तर हे बघा, ही एक पैठणी ज्वेलरी. हा हार असा जस्ट वर बघा, म्हणजे काय ना, किती पण तुम्ही हेवी साडी घाला किंवा हेवी वर्कची साडी घाला किंवा सिंपल जरी घातली ना, तर काटापत्राच्या साडीवर हा नक्कीच जातो. आणि जर तुम्ही पैठणी घालताय तर त्याच्यावर तर उत्तमच. आणि त्याच्यावर मला हे असे छानसे इयरिंग्स भेटले होते. आणि हा माझ्या भाऊजाईनी मला दिला होता. आम्ही दोघींनी सेम घेतला होता. तिला पण घेतला आणि मला पण घेतला. सो हे बघा, हे असे इयरिंग्स आहे. थर्ड म्हणजे हे साऊथ इंडियन. हे बघा, असं साऊथ इंडियन. त्याच्यावरनं तुम्ही बघू शकता इथे देवी आहे, दिसते का. सो हा साऊथ इंडियन आहे. तुम्ही जेव्हा साऊथ इंडियन साडी वगैरे वेअर कराल तर तेव्हा हा जाईल. सो हा असा लॉंग आहे, त्याच्यामुळे मी हा काढून दाखवू का तुम्हाला, एक मिनिट. बघा, थोडंसं वर घेते. हे बघा कसा वाटतो, एकदम सिंपल आणि खूप छान, एकदम ट्रेडिशनल आहे हे. तर छान वाटतं जेव्हा तुम्ही साऊथ इंडियन वगैरे लुक करणार असेल तर त्याच्यावर हा जातो. सो त्याच्यावर हे फक्त पेंडंट मिळालं होतं, ह्याच्यावर इयरिंग्स वगैरे नाही. सो आपण याच्यावर कुठलेही आपले जे झुमके वगैरे असतात, तर हे बघा, हे झुमके जे आहेत ना, तर मी नेहमी ह्याच्यावर हे झुमके घालते. तर हे याच्यावर जातात कारण हे पण साऊथ इंडियन लुक देतात.
तर मी ते ह्याच्यावर घालते. नेक्स्ट आहे ही ज्वेलरी. ही माझ्या लग्नातच घेतलं होतं. व्हाईट साडीवर मी हे घेतलं होतं, दिसतंय का? हां. सो व्हाईट साडीवर हे असं तुम्ही कोणती डिझायनर साडी घालाल तर त्याच्यावर फक्त सिंपल आणि छान असं डिझायनर हे जे गळ्यातलं आहे ते बघू शकता तुम्ही, किती छान दिसतं. आणि काय होतं ना, मी ॲक्च्युली आहे ना, हे बघा, जेव्हा ज्या साड्या घालतो ना, पैठणी म्हणा किंवा काठापदराच्या साड्या, तर त्या काठापदराच्या साड्यावरनं जाणारं एक म्हणजे खूप आधीपासून ट्रेडिशनल असं हे जे मोत्याचं गळ्यातलं आहे, हे बऱ्याच जणींकडे असतं. आणि हे जर तुम्ही घालून बघाल ना, तर खूप छान ह्याच्यावर मला सेट मिळाला होता. हे बघा, मस्त. ह्याला ठुशी म्हणतात आणि बऱ्याच जणांकडे वेगळे वेगळे असतील. तर हे मी लग्नात घेतलं होतं आणि त्याच्याबरोबर हे कंगण मिळाले होते. शिवाय ही नथ, हे बघा, ही नथ. आणि अजून एक काहीतरी होतं ह्याच्यासोबत. त्यांनी बहुतेक मला रिंग दिली होती, बट ती माझ्याकडून मिस झाली आहे. सो असे भरपूर कलेक्शन आहे वेगळं वेगळं. नेक्स्ट म्हणजे माझं हे गळ्यातलं, हे माझ्या साखरपुड्याला घेतलं होतं. आणि हे पण ना साऊथ इंडियन लुकवर जात आहे. हे बघा, सो कसं वाटतंय? छान ना. तर असे बरेच कलेक्शन आहेत माझ्याकडे अजूनही तुमच्याबरोबर शेअर करायला. त्याच्यातले मी काढून तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हे जे आहे राणीहार पॅटर्नमधलं हे जे गळ्यातलं, हे सुद्धा लग्नातलंच आहे. जे बहुतेक ज्वेलरी मी तेव्हाच घेतलेली, परचेस केलेली आहे. कारण आता काय ना, मुलांमुळे काय वेअर करायला नकोच वाटतं. त्यांना हँडल करायचं, त्यांना घ्यायचं आणि बाकीच्या, तरी बेसिकली आपण ट्राय करतोच. आहे बघा, हा आहे राणीहार पॅटर्न होता. सो हे गळ्यातलं काढते म्हणजे दिसेल तुम्हाला. हे बघा, मस्त. एकाच साईडला त्याचं पेंडेंट आहे. सो छान वाटतं. तर गाईज, हे होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं? बेसिकली माझ्याकडे अजून भरपूर कलेक्शन आहे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर मला नक्की कमेंट करा. अजून तुम्हाला जर पाहायचे असेल ज्वेलरी कलेक्शन तर नक्की कमेंट करा. मी ॲक्च्युली हे 7 ते 8 जे ज्वेलरी आहे माझ्या आवडीच्या, त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आणि तुम्हाला कशा वाटल्या? ॲक्च्युली ह्याच्यात पण अजून नवीन पण आहेत, पण ज्या पॅटर्न म्हणजे मला जे आवडतात मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आणखी ज्वेलरी पाहिजे तर ते मला कमेंट करा. मी नक्की तुमच्याबरोबर ज्वेलरी कलेक्शन शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आता येत्या दिवसामध्ये आपण बाकीचे जे काही कलेक्शन माझे आहेत इयरिंग्स, रिंग्सचे, सो ते पण आपण शेअर करूया. तर व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.